life partner. नाही नाही अगं तुम्ही असं करा हां मेन रोडवरून आलात ना की डावीकडच्या तिसऱ्या लेनमध्ये आहे. हो पुढे आलात की कॉर्नरला राम मंदिर दिसेल. हां त्या मंदिराला लागूनच लेन आहे. हां आलात की दुसराच बंगला आहे बघ कृष्णाई बंगला. हो या तुम्ही मी वाट बघत्या. आणि अगं तुम्ही ना हॅलो 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 वाटतं रे जाऊ दे. चिंके ए चिंके चिंके बहिरी झालीस का काय? दिवसभर कानाला ते लावून फिरायचं घर नाही दार नाही सत्ता हातात फोन. काय झालंय व्हॉट्स रॉंग? आणि हे काय ग तू कुठे बाहेर निघालीस वाटतं? हो का अगं मी तुला सांगितलं होतं ना आज विषय आहे ना आपल्याकडे. अगं माझ्या मैत्रिणी यायच्या आहेत अरुणा मावशी स्वाती मावशी सगळ्या यायच्या आहेत. मला मदत लागेल तू घरी थांब. ए आई प्लीज ना तुझे ते दिशी वगैरे प्रोग्राम अटेंड करणार तुला अजिबात इंटरेस्ट नाही. प्लीज ना आई जाऊ दे ना मला. आणि काम आहे ना माझं तसंही. कसली डोंगराची कामं करताय ते दिसतच आहे. दिवसभर मुंडकं त्या मोबाईलमध्ये खुपसून बसायचं वैताग आलाय नुसता. आणि हे बघ एक दिवस घरी थांबलीस ना तर काही जग पुढे होणार नाही कळलं ना. ते काही नाही तू इथं थांब मला मदत हवी तुझी. आई प्लीज तुझ्या त्या मैत्रिणी जाम फोन करतात आम्हाला. हो का लहानपणी तरी येऊन बसायचीस की काय आमच्यात नको नको म्हणलं तरी. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तुला वाटतं मी लहानच आहे अजून पण आई मी मोठी झाली आता. आणि तुझ्या मैत्रिणीच्या गप्पा फार जोर होतात. आणि तसंही जी येते ती एकच प्रश्न विचारते काय मग लग्न कधी? चिंके दोन आवाज करा. एक मिनिट आई तुला खूप वेळा सांगितलं मला मानसी म्हणची इथे नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट मला लग्न करायचंच नाही. त्यामुळे तुझ्या त्या मैत्रिणींना सांग मला सारख्या लग्नाबद्दल विचारत जाऊ नका म्हणून. आणि तू पण विचारू नको. लग्न करायचं नाही काय करायचं? अगं मग काय करणार आहेस? मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. काय? लिव्हिंग? हो. एक मिनिट इकडे बस आधी. अगं आई अगं इकडे बस आधी. अगं मग तुला कळतं का काय बोलतेस तू? मला सगळं व्यवस्थित कळतंय. तू प्लीज ओव्हर रिॲक्ट नको करू. अगं पण कोण कुठला करतो काय राहतो कुठे आणि अगं काही असलं वगैरे. अगं चिल रिलॅक्स. काय लगेच उद्या नाही शिफ्ट होणार आहे. ए पिक्चरची भाषा माझ्याबरोबर नाही आधीच सांगून टाके. मार कशी चांगला ऐक आलं वाटतं. जा जा तू आज जाऊन बस. अगं तू आज जाऊन बस. आणि हे बघ तू कुठेही बाहेर जायचं नाहीये. इकडचं आटपलं की मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. ऐक तू जा बरं आटप आहे. अरे ट्रॉफी मला कळत नाही. आले आले. या सगळ्या या. खुशाबाई पोहोचलो एकदाचं. पण त्रास नाही ना झाला शोधायला? अगं दर वेळेला तुझं घर शोधायला मला त्रास होतो. आणि काय गं बाई एक रिक्षावाला इकडे यायला तयार होत नाही. वैतागे दिसतात. काय मग वाटत काय गो तसे ना माझ्या कसा केव्हा ते कावळे कोकण काय टाकतील. झालं आले आले सुरू झालं काय ना अगं दुष्काळात आली आहेस का? सारखा आपलं खाता खाता चल आधी बस तिकडे चल. आणि मला माहिती आहे तुला काय लागतं ते मी आणले बस इकडे. हो ना. आणि मग काय करत बसायचं? ते तुम्हाला नाही कळायचं. तुमच्याकडे ना सुनाय तुम्हाला करून खायला करायला. आमच्याकडे मला चिरून खावं लागतं. अगं आठ घरात सून कुणी आणलं तुला? अगं मी ती गाडी पण आमच्या तात्याने मनावर घ्यायला नको. दिशीचा झाला घोडा तरी लग्नाचा भाव पडत नाही. म्हणे अजून सेटल व्हायचंय इतक्या तुझ्या लग्न करू ताप झालाय डोक्याला. हे मात्र खरं आहे. हसून या पोरांचं काही कळत असं झालं बघ. लग्न कर म्हटलं की झुरळ लटकल्याचा विषय लटकला. अगं तुमच्याकडे विषय झटकतात. आमच्याकडे लग्न होऊनही थोडं आम्हाला झटकतात की तुम्हाला काय करायचं. फार लवकर मागायला केलंय बाई पोराने आपल्याला. कशी काही आयुष्यभर रेखाच रडत होती. आणि कोणी रेखा आई माझी कुठे भेटली नाही बऱ्याच दिवसाची आम्हाला. ती मला पण बऱ्याच दिवसांनी भेटत असते. हे आत्ता तरी आहे ना. नाही म्हणजे बाहेरच निघाली ती मीच थांबून धरलं तिला. का गं काही विशेष?
तिचं आयुष्य म्हणून काय वाऱ्यावर सोडून द्यायचं? आई वडील म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही. इथेच चुकतं बघा आपलं. आपण आपल्या मुलांना एवढं शिक्षण देतो, त्याच्यावर चांगले संस्कार करतो, त्यांना वाढवतो आणि ती मोठी झाली तरी त्यांचे निर्णय आपणच घेतो. त्यांच्या निर्णयाची जबाबदारी त्यांना घ्यायला लावतच नाही आपण. मग उपयोग काय त्या शिक्षणाचा आणि त्या संस्कारांचा? माझ्या मुलीवर मी असले संस्कार कधी केले नाही आणि कधी करणारही नाही. पण मला वाटते बा अश्विनीचं म्हणणं. या आले अजून एक. म्हणजे आपल्याकडच्या लग्नासारख्या पवित्र संस्कारांना, आपल्या परंपरांना काहीच महत्व नाही. छान सुंदर. असं कोण म्हणतं? आणि लिव्हिंग म्हणजे लग्नाला महत्व नाही असं कुठं म्हटलंय? पूर्वी लग्न हा एकच ऑप्शन होता, पण आता लग्न जसं एक चॉईस आहे तसंच लिव्हिंग पण एक चॉईस आहे. करेक्ट. प्रत्येकाला आपापलं आयुष्य आपापल्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण हक्क आहे ना. मुळातच आपला प्रॉब्लेम हा आहे ना की आपण आपल्या मुलांना डोकंच नाही असं समजतो. उलट हल्लीची पिढी खूप सॉर्टेड आणि प्रॅक्टिकल आहे. साधा मुद्दा आहे बघा. तुम्ही म्हणताय लिव्हिंग म्हणजे बेजबाबदारपणा. मग लग्न झालेलं प्रत्येक जोडपं हे जबाबदार असतं का गं? तसं नाही का स्वाती हो, पण लग्नात एकमेकांना साथ देण्याचं बंधन असतं ना गं. मध्ये काय आज तुझं माझं पटलं नाही, चला वा पुढं, याला काय वाटतं गं? अगं कसलं बंधन? असं बंधन असतं तर घटस्फोटाच्या एवढ्या केसेस झाल्या असत्या. आणि हे बघ, नात्यात बंधन असावं ना ते विश्वास असेल. ते जर असेल तर लग्नाचे संस्कार मॅटरच करत नाहीत बघ. अगदी बरोबर आहे बघ. आता लग्न होणे, घटस्फोट घेणारी, विवाहबाह्य संबंध ठेवणारी अशी कितीतरी जोडपी असतातच की आजूबाजूला. मग हेच करायचं असेल तर कशासाठी करायचं लग्न? आपण नाही केली लग्न, काय वाईट झालं का आपलं? अगं आपला काय वेगळा होता मानू. आणि कोणी सांगितलं आपलं वाईट झालं का नाही ते? आणि हे बघ, अशा कित्येक गोष्टी असतात ज्या त्या नवरा बायकोलाच माहिती असतात. आणि कुठल्या संसाराचा अखिल असतं का? अगं पण म्हणून त्यांना टीव्ही ना पडेल. आपल्यासाठी नाही गं, पण त्यांच्यासाठी असेल तर तुझी काय अडचण आहे? मला एक कळत नाहीये, तुम्हाला का त्या लिव्हिंगचा एवढा खुळका आलाय गं? प्रश्न तो नाहीये. प्रश्न त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगावं हा पूर्णपणे त्यांचा चॉईस आहे ना. आणि हे स्वातंत्र्य आपण देतोय की नाही काय? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो. हो, नजरेचा, फक्त नजरेचा असतो. एका माणसाचं स्वातंत्र्य दुसऱ्यासाठी स्वैराचार असू शकतं ना. अगं पण म्हणून आपण आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून द्यायचं का? हो ना, आता साधी गोष्ट आहे बघा. उद्या ही पोरगीही गेली, काय त्यांनी लिव्हिंगला काय त्याच्यात राहिला आणि काय झालं, ह्या पोरानं काही फायदा घेतला आणि गेला का मग, तर पुढं लगेच करावं लागणार आहे गं आपल्यालाच ना. हो ना. वर लोक तोंडात शेण घालतील ते वेगळं असते. या असल्या फेराने ही पिढी बर्बाद होत चालली आहे. खरं आहे बघ. अगं आपल्यासाठी खंबे पालक आहे म्हणून तरी भोग तरी आहे, नाहीतर या काय त्यांनी कधीच विकून खाल्लं असतं आपल्याला. मानू, हे बघ इकडे. मी काय सांगते, अगं प्रत्येक पिढीला ना असंच वाटतं की पुढची पिढी बिघडली आहे आणि ती आपल्याला विकून खाणार आहे. आता मी तुला एक गोष्ट सांगते. माझ्या आईनं आयुष्यभर घराघरात साडी नेसूनच वापरली आणि मी जेव्हा तिच्याकडे गाऊन घालण्याचा हट्ट केला ना, तेव्हा तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं, हे असले कपडे अजिबात वापरायचे नाही. आता या आजकालच्या पोरी गाऊन काय शॉर्ट कमी फिरतात, तेव्हा आपल्याला वाटतात ना, अरे पिढी बिघडली, संस्कृती बुडाली. काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलतातच ना. हाच मुद्दा आहे माझा. अगं काळ बदलला तरी सुद्धा आपण कमरेलाच बांधतो ना, त्या डोक्याला बांधून फिरतो नाही ना. आणि तसं जरी कोणी बांधत असेल ना तरी सुद्धा तुम्ही वा नवीन फॅशन म्हणत वाचवा टाळा. मला काय वाटतं, जिच्यावरून हा विषय सुरू झाला ना तिलाच आपण बोलायचं का? नाही, म्हणजे आपण किती घसापोट केली तरी शेवटी तिचं आयुष्य ना, तिला ठरवायचं काय करायचंय. एकदा तिचं काय मत आहे ते विचारून तर घेऊया ना आपण. अगं तिने तिचं मत स्पष्ट सांगितलंय, अजून काय विचारून घ्यायचं तिला? अगं तिने फक्त निर्णय सांगितला आहे, पण त्यामागची भूमिका कुठं सांगितली तिचं जाणून घेऊया आपण. काय कप्पाळ भूमिका असणार आहे? थेरे तुझी ही थेरं. अगं एकदा विचारून तर बघूया काय का अश्विनी. अगदी बरोबर आहे. हे मानू जाऊ बोलून आणखी ना. हे बालू
थांब गई हाक मार ना तिला इकडूनच. पैसे कानात हेडफोन्स उपसून बसल्यास काय सांगतेस? काय ऐकणार नाही तिला आलेच मी. बोलव का तिला बोलव. बोला माझं हाताने सारे नाही तर ती बळ हातात येऊन पडेल बघ. बस काय गो बाई आपण आलो कशासाठी आणि हे चाललंय काय? मग काय तर आलो भेशीसाठी चाललंय भलतंच काही. तसंही एरवी आपण काय वेगळं बोलत असतो. आज जरा सिरियस टॉपिक आहे इतकं. निदान त्या मालिकांमधल्या सासू सुनापेक्षा वेगळं बोलतोय काहीतरी. हे मात्र खरं आहे हा. एक पण शुभदा ऐक ना कालचं तू कुंकुमाला भोग्याचा एपिसोड पाहिला असता. कसली गच्च्या खाली नेसली की त्या चंद्रिकेने मला नाही आवडली बाई. झालं सुरू झालं म्हणतात ना वळणाचं पाणी पडल्यावरच आहे. अगं बाई त्या पाण्यावरून आठवलं. अगो आल्यापासून तिने आपल्याला साधं पाणी पण नाही विचारलं. इथे सगळ्यांच्या तोंडचं पाणी पडायची वेळ आली आहे. तुला बघा काय शिकते. आणि ठेवलंय ना सगळं. घेते हाताना तू घे आणि सगळ्यांना दे. घसा सुकलाय सगळ्यांचं बोलून बोलून. बरं बरं इथेही माझं मीच घेते मग. अश्विनी हा बघ मी देते तुला. हा याला म्हणतात मैत्री. थँक्यू. तुला पण देते गं. थँक्यू. मला देत नाही. बघा पाण्याची तहान तर भागली. आता पोटातल्या कावळ्यांची काय सोय नव्हती बघून येते. काय आपण अश्विनी? अरे बाबा. ये का मानसी ये. हॅलो लेडीज. हॅलो हॅलो. कशी आहे का मानसी? मी मस्त. तुम्ही कशा आहात सगळ्या? एकदम cool. अगो बाई ही कोण आहे त्याच्यात? तुझं किचन डायरेक्ट किचन काढलं की नाही. हे माझ्या पोटातल्या कावळ्यांची सोय झाली बरं का. झालं का समाधान तुझं? एकदम. बाय द वे मानसी, आई म्हणत होती तू लिव्हिंग मध्ये राहण्याचा प्लॅन करतेस म्हणून. बाई तुला काही स्पेस प्रायव्हसी वगैरे काही कळत नाही का गं? इट्स नॉट डन यार. चालतं गं मानसी. आम्ही घरच्याच होतो आणि पाहिलं हे बघ आमचा ना तुला फुल सपोर्ट आहे बघ. ओ थँक्स. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग अजून तसं काही ठरलं नाही आहे. लेट्स सी हाऊ थिंग्स वर्क आउट. ठीक आहे गं. तू जो काय डिसिजन घेशील तो नीट विचार करून घे. एवढंच आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. राजा तुझ्या आईचं म्हण. आई तू काय यांच्या सगळ्यांसमोर आणि माझ्यासमोर वेगळी वेगळी असतेस का गं? म्हणजे ना नाही म्हणजे मगाशी मी फक्त लिव्हिंगचा विषय काढला तरी एवढा धमकलेलास तू आणि आता एकदम पार्टीची नाही. नाही गं मानसी आमचं एवढंच म्हणणं आहे निर्णय घेताना घाई करू आणि शक्यतो लिव्हिंगच्या ऐवजी लग्नाचाच विचार कर चार चौघांसाठी. पण काय मला त्या लग्नाच्या बंधनातच अडकलं नाही तर कशासाठी करू मी लग्न? कारण तू त्याला बंधन म्हणतेस ना त्याला आम्ही वचन म्हणतो, कमिटमेंट म्हणतो, आयुष्यभराचं नातं म्हणतो. आणि या नात्याची सिक्युरिटी असते ना ती तुला मिळाली की तुझ्या आईला आणि आम्हाला सगळ्यांना काही टेन्शन राहणार नाही. कसली सिक्युरिटी मावशी? कुठली सिक्युरिटी? सी मला नाही वाटत कुठलंही नातं असं सिक्युरिटीचं गॅरंटी कार्ड वगैरे घेऊन येतं. म्हणजे नाती अशी वचन किंवा सिक्युरिटी घेऊन नाही येत ना. ती बिल्ड करावी लागतात. इट्स अ प्रोसेस. आणि जर त्या कपलमध्ये तेवढा ट्रस्ट आणि तेवढं पेशन्स असेल ना तर आय डोंट थिंक लिव्हिंग किंवा लग्न मॅटर करतं. म्हणजे शेवटी तुमची प्रायोरिटी नातं आहे का त्याला दिलेला सोशल टॅग आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं ना. करेक्ट. तेच तर आम्ही मगासपासून यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळं मान्य आहे पण एक विचार कर. तू उद्या लग्न झाल्यावर त्या घरात जाशील तिथं त्या